STI पूर्व 2012 एका प्रदर्शनाचे प्रवेश तिकीट मुलांसाठी ₹5 आणि प्रौढांसाठी ₹15 आहे. या प्रदर्शनाला 13 व्यक्तींच्या समूहाने भेट दिली आणि त्यासाठी त्यांनी प्रवेश तिकीट खरेदीसाठी ₹115 दिले. तर सदर समूहामध्ये मुले व प्रौढ किती आहेत? 5 मुले, 8 प्रौढ, 8 मुले, 5 प्रौढ, 9 मुले, 4 प्रौढ, 4 मुले, 9 प्रौढ. त्यांनी असे आपले वेगवेगळे पर्याय मांडलेले आहेत. तर विद्यार्थी काय करतात, अशा प्रकारचं गणित आलं, की पहिले पर्याय पाहतात आणि पर्याय कुठे आहेत, बसतात का ते बघतात. तसं नाही. गणितामध्ये अशा प्रकारच्या शॉर्टकटने जरी उत्तर सापडत असलं, त्याला काही अर्थ नाही. उत्तर हे गणिताच्या नियमाने सोडवलं पाहिजे. थोडा वेळ जाईल, पण गणिताच्या नियमाने उत्तर सोडवायचं. पहा, त्यांचं काय म्हणणं आहे, की मुलांना तिकीट किती आहे? ₹5 मुलांना. ₹5 तिकीट कोणाला आहे? मुलांना. आणि प्रौढांना किती तिकीट आहे? प्रौढांना ₹8 तिकीट आहे. प्रौढांना ₹15 तिकीट आहे. पहा, मुलांना तिकीट ₹5 आहे आणि प्रौढांना 15 आहे. तर एकूण किती रुपये त्यांचे गेलेत? 115. पहा, एकूण रुपये आहेत 115 आणि एकूण लोक 13 आहेत. एकूण लोक 13 आहेत. मग 13 मध्ये काही मुलं आहेत, काही प्रौढ आहेत. त्यांचे ₹115 गेले आहेत. आता आपल्याला मुलांची संख्या माहित नाही आणि प्रौढांची माहित नाही. मग आपण असं करायचं, मुलांची संख्या X मानू. मुलांची संख्या X मानू. किती मानायची? X. म्हणून प्रौढांची संख्या बरोबर 13 वजा X. कारण मुलं किती आहेत? मुले X आहेत. एकूण 13 आहेत. 13तून मुलं वजा केली, राहिले प्रौढ. सरळ आहे ना, की मुलांची संख्या X आहे आणि सगळे मिळून 13 आहेत. 13तून X निघून गेले. X म्हणजे काय असेल ते 4, 5, 6, 7, 8. तेवढे 13तून निघून गेले, की जे शिल्लक राहील ते प्रौढ राहणार. एवढे प्रौढ आले. आता मुलांची किती फी आहे? एका मुलाची ₹5 म्हणजे मुलांसाठी 5 ₹100 गेले. एका मुलाला ₹5, 2 मुलाला ₹10, 3 मुलांना 15 असे X मुलं आहेत. मग X मुलांना किती रुपये होणार आहेत? 5 गुणिले X. X म्हणजे मुलांची संख्या आहे. 8, 10, 12 काय असेल ती. 5 गुणिले मुलांची संख्या म्हणजे मुलांची एकूण फी अधिक प्रौढ. प्रौढ 13 वजा X आहे. पण एका प्रौढाला किती रुपये द्यायचे? ₹15. एका प्रौढाला ₹15 द्यायचे. असे 13 वजा X प्रौढ आहेत. 13 वजा X म्हणजे काय? 13तून मुलांची संख्या निघून गेली. जे शिल्लक राहिले प्रौढ. आणि सगळे मिळून 115 आहेत. सगळे ₹115 गेले. पहा, मुलांची संख्या X आहे. अशी प्रत्येक मुलाला ₹5-5 तिकीट आहे. मग एकूण मुलांचं तिकीट किती होणार आहे? 5 गुणिले X, 5X. एका प्रौढाला तिकीट आहे ₹15. प्रौढ आहे 13 वजा X. प्रौढासाठी तिकिटाची सगळी किंमत, मग प्रौढांकडे जेवढे तिकीट आहेत ना, त्याची किंमत होणार आहे 15 वजा X. आता हे सोडवायचं. म्हणून 5X अधिक 15 गुणिले 13. 15 त्रिक 45, 7 4, 15 4 19, 195 वजा 15X बरोबर 115. म्हणून 5X अधिक 5 ने याला गुणलं आणि याने गुणलं. 5 वजा 15 याचं उत्तर होणार आहे वजा 10X. 5 वजा 15 वजा 10X बरोबर 115 वजा 195. 195 अधिक आहेत ना, 195 अधिक आहे. तो 195 पलीकडे गेला वजा होणार. कारण आपल्याला अक्षर एका साईडला ठेवायची आणि अंक एका साईडला ठेवायचे. समीकरण सोडवताना अक्षर एका साईडला आणि संख्या एका साईड ठेवायच्या. 5 वजा 15 वजा X. 95 195 अधिक तिकडे वजा होणार. याचं उत्तर आलं वजा 10X. 115तून 95 गेले. 195 गेले. म्हणजे थोडक्यात काय करायचं आता? 195 मधून 115 वजा करायचे.
195तून 115 वजा केले 0.80 उत्तर 80. चिन्ह मोठ्याचं वजा 80 आले. चिन्ह मोठ्याचं मांडायचं आधी काही वजा आहे म्हणून x बरोबर वजा 80 छेद वजा 10. 10 अठ्ठे 80. 10 अठ्ठे 80 8 आले. 8 काय आले? मुलं आली. मग सांग आता 8 मुलं म्हणल्यावर प्रौढ किती होणार? मुले बरोबर 8 आणि उरलेले प्रौढ एकूण 13 आहेत. 13 मधून 8 गेले उत्तर आलं 5. 5 प्रौढ आले 5 मोठी माणसं आली आणि लहान मुलं 8 आली. उत्तर काय बघा बरे 5 प्रौढ 5 आहेत आणि 8 मुले दोघे 8 मुले आणि प्रौढ 5 आले. आता आपण हे ताळ करून पाहू शकतो की आपलं उत्तर चुकलं का बरोबर आहे. पहा मुले 8 आहेत. मग 8 आणि 5 एकूण किती आले? 13 आले. आणि 8 मुलांची किती फी होणार आहे? 8 पंचे 40 अधिक 5 प्रौढांची फी किती होणार? एका प्रौढाला 15. 5 प्रौढांचे 15 पंचे 75. यांची बेरीज केली उत्तर आले 115. मग तेवढे त्यांनी टोटल फी दिलेली आहे. मग आपलं हे टॅली झालं आहे. मग उत्तर काय आहे? मुले 8 आणि प्रौढ 5 हा पर्याय लिहायचा. मुले 8 प्रौढ 5 बी हा पर्याय लिहून टाकायचा.